तुकोबाराय म्हणले आमचा संप्रदाय अप्पल पोट्या नाही, म्हणजे आपल्याच भातावर डाळ ओढून घेणारा नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगा, तुमच्या घरामध्ये चांगला गुलाबजामचा बेद आहे, त्या का नाही चांगलं काहीतरी पदार्थ केलाय आणि त्याच वेळेला तुम्ही बरोबर जेवाय घेणार आणि शेजारचा येणार, शेजारी एखादा यावा किंवा एखादा पाहुणा त्या टाइमात यावा, खऱ्या अर्थानं तुमची त्याला जेवायचं बसवायची इच्छा नसते, पण त्या ठिकाणी तुम्ही उपहास बुद्धीनं म्हणता या या टाइमात आलाय, या बसा, आलाय तर खावा. पण तुकोबार म्हणजे आमचा संप्रदाय असा नाही, आमचा संप्रदाय त्या ठिकाणी एकूण एकाला त्या ठिकाणी वाटून घेणार आहे आणि वाटून सगळ्यांना वाटून देतो त्या ठिकाणी आणि वाटून आम्ही सर्वजण खातो. खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादारे गधेचा विस्तार त्यांचे कृपादारे गधेचा विस्तार त्यांचा कृपादारे गधेचा विस्तार त्यांचा कृपादारे गधेचा विस्तार. पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची संतांची. वा 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 सुंदर. लवकर चालू झालं असतं म्हणजे बरं झालं असतं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारण्याता. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी कीर्तन करावया जेने श्रोतया सुख वाटे. नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा अनुग्रह तुमचा अनुग्रह लादल पावन झालो चराचरे पावन झालो चराचरे पावन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुनी पावनी आद्यत्रे जननी देवाच्या मस्तके पायावरे या वारकरी संतांच्या जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. उपजोनिया फुडती येऊ
काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल विठ्ठल असो. उपसंत सज्जन माय बापू सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र बामणवाडी या ठिकाणी चाललेला आपला हा अखंड नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 जवळजवळ मायापो दुसरं तप पूर्ण करून तिसऱ्या तपाची वाटचाल आहे. आणि ते मला वाटते 25व्या वर्ष तुम्ही आम्ही साजरं करतोय. आणि त्या 25व्या वर्षातील मला वाटते आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व साधू संत मंडळीच्या आशीर्वादाने ठिकाणी प्राप्त झाली. खरोखर आनंद वाटला. हो, वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही जवळजवळ महाराष्ट्राभर रोज फिरतोय, पण तुमच्या गावचं जे पारायण कमिटी आहे हो त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण महाराजांच्या तारखा त्या ठिकाणी घेतात फोनवर हो, पण मला वाटतं या पारायण मंडळामध्ये एवढी ऐक्य आहे, एवढी एकजूट आहे की जवळजवळ मला वाटतं 10-15 जण एक बोलेरो गाडी घेऊन शरणी महाराजांच्या गाठी भेटी घ्यायला आली होती. हा, म्हणजे मला वाटतं या आपल्या कराड पाटण तालुक्यातलं पहिलं गाव असेल की एवढं पारायण कारण पारायण मंडळाची गंमत अशी असते की बुवाला बरं वाटत ते बघा नाहीच म्हणते ते हळूच यशनी पण माहिती आहे खरं आहे. पण हे एक दाखवून दिलं परमार्थाची ताकद आहे की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक आहे. आणि एकीचं बळ हे परमार्थाचं वैभव आज एवढा मंडप फुल त्या ठिकाणी झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे वेळ अत्यंत अल्प आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रस्तावनेत वेळ घालवण्याचा अर्थच नाही. फक्त आपल्याला अर्धा तास उरलाय. कीर्तन 12ला संपवायचं आहे. एकतर ऊन जास्त झालंय आणि जास्त ऊन झालं की उष्माघात होण्याची शक्यता आहेच होय. पाण्याच्या बाटल्या आणल्या त्यानं संग ना मग असू द्या. पण सुंदर हा न्याद येत नाही ठिकाणी हो. आणि खरोखर आनंद वाटला. गावोगाव सप्त होत नाहीत असे नाही, एवढे मोठे होतात हो. पण अलीकडे जर पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जागराच्या कीर्तनापर्यंत गर्दी असते. महाराज आमच्या आदरणीय त्या ठिकाणी आमचे व्यासपीठ चालक तुमचे असणारे सर्वांचे लाडके त्यांना सुद्धा माहित आहे. बरेच व्यासपीठ आपल्या पंचकृषीमध्ये यांच्याकडे आहेत. माणसं नेमकी माय बापो पहिल्या दिवसापर्यंत जागराच्या कीर्तनापर्यंत उपस्थित असतात आणि नेमकं पगाराचा दिवस असतो त्या दिवशीच गैरहजर असतात. पण तुम्ही खरोखर भाग्यवान आहे ठिकाणी. तुम्ही 7 दिवस सेवा केल्या आणि आज पगाराला सुद्धा हजर. ते बघा म्हणा पगार सोडणार. आता पगार काय भेटतो आजच्या कीर्तनात? एकच पगार आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि ते प्रसादाचं कीर्तन त्या ठिकाणी आजचं म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल येणारा प्रसाद मायपो सामान्य नाही. जगाचा मालक भगवान परमात्माच्या हातून आजचा प्रसाद तुम्हाला सेवन करायला मिळतोय. म्हणून कधी सुद्धा जीवनामध्ये काल्याचं कीर्तन चुकवायचं मोठ्यानं म्हणा की नाही. बरोबर आहे. आणि माणसं इतकी हुशार झालीत आज परमार्थाकडे माणसांचा ओढा कमी झालाय. कारण कसं आहे माणसं फायद्याशिवाय इकडे येत ते बघा नाहीच म्हणताय हळूच होय. मग चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे. कारण बघा ह्याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी झाली असती ठिकाणी. फक्त रातच्या महाराजांनी पुकराय पाहिजे होतं कीर्तनात की उद्या येणारा महाराज प्रत्येकाला 1-1 ग्रॅम सोनं देऊन जाणार आहे. मला वाटतंय मला गावच्या बाहेर जाऊन दिलं ते बघा नसतं म्हणताय मग चांगली गोष्ट आहे. म्हणजे यशनी माहित आहे माणसाला इकडे यावं तर काहीतरी दिलं ते बघा पाहिजेच म्हणताय अजून होय. मग चांगली गोष्ट आहे. ह्याच्यासाठी आमचे गुरुवारी हरिभक्तपरायण मिलनाचार्य राष्ट्रीय कीर्तनकार दत्ता महाराज सांगोळकर यांनी त्या ठिकाणी ही मंडळी सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं असेल. आमच्या साखर कारखान्यावर मोठा सप्ताह चालू होतो. आता 20 एप्रिलला चालू होणार आहे बघा. मग पहिल्या वर्षी नियोजनाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की सप्त्याला काय लागतं तर सप्त्याचं नाक हे वाचक आहे. सप्त्याचं नाक आहे
वाचक आहे आणि आमच्याकडे सप्तेला वाचकांचीच बोंब. तुमच्याकडे कसं काय आहे? भरपूर आहे. भरपूर आहे ना. मग चांगलं आहे. 25 वर्ष आहे म्हणल्यावर भरपूर आहे. तर आमच्याकडे बघा, मी एक व्यासपीठ घेतलं होतं, म्हणलं बघूया काय व्यासपीठ चालवलं होतं, मजा असते एक वेगळी. म्हणून मी एका गावात एकाने आमच्याच गावात व्यासपीठावर बसलो होतो आणि वाचाय बसलो. पहिला दिवस चालू झाला, पुढ्यात एकच माणूस होता. मग तिकडं परिस्थिती गुरुवारांच्या देण्यात आली. मग लक्षात आलं, म्हणजे काय पाहिजे वाचक. पण म्हणजे वाचक आणायचं कुठनं? पहिल्या वर्षी म्हणजे बघूया कसं तरी तुम्ही प्रयत्न करा. मग आम्ही सगळ्या बुवा मंडळीने प्रयत्न केलं, प्रत्येक गावोगावी जाईल तिकडे सांगितलं. आता सुद्धा सांगतोय, कारण पारायण जवळ आले म्हणून सांगतोय. विठ्ठल गावोगावी सांगायचं वा सप्ताह चालू आहे, सप्त्याला वाचाय बसतात एकाने, ज्ञानेश्वरी तुम्हाला दिली जाईल. माणसं एकाने बसली. संकल्प केला होता 1000 वाचकांचा. किती वाचकांचा? 1000. आणि त्याने पहिल्या वर्षी सप्ताह चालू झाला. वाचक बसले होतं 250. किती बसले होते? किती बसले होते? 250 वाचक. कमी कितींची होती? एकूण पाहिजे होते किती? बोलत राहा तुम्ही माझ्याशी. किती पाहिजे होतं? 1000 पाहिजे होती. बसली होती किती? 250. कमी किती झाली? 750. आता आणायची कुठनं 750? दुसऱ्या वर्षी मिटिंग बसली, आमदारांनी सांगितलं म्हणजे काय नाही, 1000 वाचक बसलंच पाहिजे. आता गुरुवारांच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आमच्या. मग काय करावं? महाराजांना सांगितलं गुरुवार यांनी की म्हणले 1000 काय, 1000पेक्षा जास्त बसतील, पण लोकांनी काहीतरी दिलं पाहिजेच म्हणतात. म्हणजे बघा पारायण म्हणतो हा पाहिजेच, बरोबर आहे. मग काय पाहिजे? त्यावेळेला आमच्या गुरुवार्यांनी त्या ठिकाणी आयडिया लढवली. त्यावेळेला विचार केला. नाथ बाबांनी त्यावेळेला लोक कीर्तनाला येत नव्हती म्हणून साखर वाटली होती. आणायची साखर कारखाना शेजारी आहे. पारायण कुठं होतंय? साखर कारखान्यावर. मग गुरुजीने आमच्याच त्या ठिकाणी आमदारांना सांगितलं, म्हणजे साहेब येतील माणसं, पण एक काम करूया, जो वाचायला बसल त्याला 5 किलो साखर देऊया. तुम्हाला बसायचं असलं तर 20 एप्रिलला पारायण चालू होणार आहे. वाचायला बसा, साखरेची जिम्मेदारी माझ्याकडे लागली. आता येणाऱ्या 20 एप्रिलला काळजी करू नका. मग म्हणले ठीक आहे, देऊया साखर. 5 किलो द्यायचे ना, त्यात काय अवघड आहे. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी आम्ही सगळीकडे पुकारलं, जो वाचायला बसल त्याला किती किलो मिळेल? 5 किलो. तुमच्या अंदाजाने किती वाचक बसलं असतील? आमचं टार्गेट कितीचं होतं? 1000चं. बसलं असतील किती? मला ते 1552 वाचक बसलं होतं दुसऱ्या वर्षी. किती बसलं होतं? कशाला? वाचायला का? ते बघा साखर खरंच आहे, साखर. आणि बसलं की हा एवढ्या ह्याच्यापेक्षा मोठा मंडप होता. मंडपातनं चांगली असं फॅन बिन लावलं होतं. वळीच्या वळी बसले होते. दिवस होता दुसरा. आमचं गुरुवारी म्हणलं बघूया माणसं कशी वाचते ते. म्हणून मला म्हणले तू एका लाईनीत बघ, मी एका लाईनीत बघतो. म्हणून मी एका लाईनीत गेलो बघायला. तर त्याने व्यासपीठावा अध्याय चालला होता 13वा आणि एक म्हातार खाली बसलो होतं. ते 9व्या अध्यायानं बोट फिरवते. आता मी खाली बसलो, त्या बाबासनी म्हणलं बाबा वर व्यासपीठावा अध्याय चाललाय 13वा आणि तुम्ही 9व्या अध्यायानं बोट फिरवताय. तसं ती माझ्याकडे बघितलं, खाली बघितलं, माझ्याकडे बघितलं, खाली बघितलं. परत मला म्हणला ग बस. म्हणलं का? म्हणला मला वाचायलाच येत नाही. म्हणलं बसलायच कशाला? म्हणला फुकटची 5 किलो सोडायचं आहे कशाला? म्हणजे एवढी परिस्थिती नाही. म्हणजे लोकांना काहीतरी द्यावं लागतंय, त्याशिवाय लोक इकडे ओढत नाही. त्या अर्थी तुकोबरायने अभ्यास केला. लोक इकडं काय नात. आता लोक इकडं आल्याशिवाय जीवाचा उद्धार नाही. मग लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य घडलं पाहिजे. पण ते कशा प्रकारे घडलं पाहिजे? लोकांना सांगून तुकोबराय थकले. लागून या पाया कर टाळी बोला मुखीना, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. सगळं सांगितलं, देवाशिवाय पर्याय नाही. पण लोक इतकी मायपो आगाव की माणसं इकडं ओढाय तयार नाहीत. मग तुकोबरायने विचार केला, जीवाचे आणि जर शिवाचं ऐक्य साधून जर मायपो यांना जर द्यायचं असेल तर एकच उद्देश आहे, यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग तुकोबरायने विचार केलं, अशी कोणती गोष्ट देऊया म्हणजे लोक तिकडे ओढली जातील. त्यावेळेला तुकोबरायने विचार केला, काय नाही, एकतर जीवाचं आणि शिवाचं ऐक्य साधायचं आहे आणि ब्रह्म त्या ठिकाणी त्यांना दाखवायचं आहे. मग अशीच कोणती तरी गोष्ट आणूया जेणेकरून त्या ठिकाणी जीव आणि शिव एकत्र होईल. मग काय केलं पाहिजे, काय दिलं पाहिजे? तर तुकोबरायने विचार केला, एकच गोष्ट दिली पाहिजे, हेसनी काहीतरी खायला दिलं पाहिजे. मी आता गडबडीनं अभंग वाचणार आहे डायरेक्ट, बरं वेळ नाही आपल्याकडे. काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, कारण माणसं काहीतरी दिल्याशिवाय इकडे ओढत नाहीत. आणि त्या ठिकाणी तुकोबरायांचं उद्दिष्टच एक होतं की जीवाचं शिवाचं ऐक्य साधायचं आहे. मग जीवाचं शिवाचं ऐक्य जर साधायचं असेल तर एकमेव मगाचं प्रमाण आहे का? प्रसाद देणारा कोण आहे? पंढरीनाथ. आणि तो प्रसाद कुठं भेटतो? काल्याच्या कीर्तनात. मग काल्याचं त्या ठिकाणी रूपक केलं. रूपक करत असताना दही आणि भात आणला. काय आणला? दही आणि
भात आणला. आता मला सांगा दही आणि भाताचं रूपक का केलंय तर त्याचं उद्दिष्ट तुकोबारांच्या डोळ्यापुढे एकच होतं. आता दही बघायला गेलं तर दही हा अनेक वचनी आहे का एक वचनी शब्द आहे? हा मराठी येतं का नाही तुम्हाला? एक वचने आहे का अनेक वचने? दही किती असतात? अनेक का एकच? दही एक आहे बरोबर का नाही? आणि भात अनेक आहेत, शीत अनेक आहेत. मग मला सांगा तसं या मृत्यूलोकावर जीव अनेक आहेत आणि शिव कसा आहे? एक आहे. म्हणजे देव कसा आहे? एक आहे. मग ज्या वेळेला या जीवामध्ये शिव एक रूप होईल त्या अर्थी मायपो जीवनाचं कल्याण होईल. मग तुकोबारांनी मायपो दही आणि भाताचं रूप केलं. त्याची शीत वेगळी आहेत म्हणजे जीव अनेक आहेत आणि दही एक आहे, शिव आहे. आणि त्या दह्याचं आणि त्या ठिकाणी भाताचं एकत्रीकरण या नाम संप्रदायामध्ये काल आहे. पण तुकोबारांचं उद्दिष्ट वेगळं होतं की जीवाची आणि शिवाची भेट घडवून आणायची होती. म्हणून काल्याच्या कीर्तनाच्या रूपाने त्या ठिकाणी त्यांनी दही आणि भाताचं रूपक केलं आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन तो दही भात काला खावण्यासाठीच आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ. अभंगाचं उपजनी पुढती येऊ उपजनी पुढती येऊ उपजनी पुढती येऊ उपजनी पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही. आणि या मृत्यू लोकावर जन्माला तुकोबारा म्हणले आम्ही येऊ. पण कशासाठी येऊ? फक्त दही भात काला खाण्यासाठी. आता वास्तविक पाहायला गेलं तर उपजोनी या फुडती येऊ शब्द वापरला या अभंगामध्ये. आता फुडती या शब्दाचा अर्थ असा आहे की यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी या मृत्यू लोकावर आलोय आणि याच्या नंतर सुद्धा आम्ही मृत्यू लोकामध्ये येणार. याचं नाम फुडती आहे बरं का. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा आलोय आणि नंतर पुढे सुद्धा येणार आहे. पण तुकोबारांना विचारलं कशासाठी येणार आहे महाराज? तर फक्त आम्ही दही आणि भाताचा काला खाण्यासाठी. दही भात तुमच्या दृष्टीने जरी सामान्य दिसत असला तरी तुकोबारांच्या दृष्टीने सामान्य नाही. का सामान्य नाही? तर दही आणि भात आपल्या प्रत्येकांच्या घरी आहे. पण तुकोबारांना विचारा महाराज तुम्ही येणार कुठून दही भात काला खाण्यासाठी? तर तुकोबारांनी सगळ्यांची प्रमाणे पाठ आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. मग तुकोबारांनी लोकांनी प्रश्न विचारला महाराज की तुम्ही वैकुंठातून मृत्यू लोकावर काला खाण्यासाठी येणार मग एवढ्या लांब येण्याची गरजच काय आहे? तुम्ही जिथून आला तिथं तुम्हाला ठिकाणी काला नाही का? तिथं वैकुंठात काला नाही का? एवढ्या लांबून एवढ्या लांब याची गरज आहे का? तिथं भेटत नाही का? तुकोबाराय म्हणले जर तिथं आम्हाला काला भेटत असता तर एवढ्या लांब येण्याचा प्रयास केला नसता. म्हणजे किती दुर्लभ गोष्ट आहे दही आणि भात. तुम्हाला सामान्य दिसतोय पण तुकोबारांच्या दृष्टीनं तो दही आणि भाताचा काला सामान्य नाही. म्हणजे वैकुंठात तर काला नाही. मग महाराज ठीक आहे वैकुंठात न राहू द्या ठिकाणी तुम्हाला पण त्याच्या जरा खाली या. त्याच्या खाली आणखी लोक आहे. एक कुठला लोक आहे माहिती आहे का तुम्हाला? स्वर्ग लोक आहे. कुठला आहे? स्वर्ग लोक आहे. मग स्वर्गामध्ये तुम्ही जावा. स्वर्गामध्ये काला आहे का? जर तुकोबाराय म्हणले स्वर्गामध्ये जर काला असता तर स्वर्गीच्या मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. तिथं काला असता तर त्या ठिकाणी मला स्वर्गात जायला लागलंच नसतं. त्या ठिकाणी असता तर गेलो असतो खाली आलो नसतो. बरं महाराज ठीक आहे स्वर्ग लोकामध्ये काला नाही तिकडे राहू द्या पण तुम्ही ब्रह्मलोकामध्ये काल्याला जायचं. ब्रह्मदेवाकडे काला तर त्याला तुकोबाने सांगितलं जर ब्रह्मदेवाकडे जर काला असता तर ब्रह्मदेवाला या मृत्यूलोकावर वेश पालटून त्या ठिकाणी यावं लागलं नसतं का? हो त्यांनी वेश पलटला आलं होतं. आता चरित्रामध्ये सांगणार आहे पुढे वेळ आता किती घावल त्याच्यावर आता लय धावावं लागणार आहे. विठ्ठल तासानं संपणारा नवं बरंच मोठा आहे बरं का. आता असो काय आपल्याला पर्याय नाही. आणि त्या ठिकाणी तिथं या म्हणले ब्रह्मलोकामध्ये तर ब्रह्मलोकामध्ये सुद्धा काला नाही. मग आता म्हणले एवढ्या लांबून आलाय खाली तिसऱ्या पायरीवाला आहे. आता म्हणजे शेवटचा एक लोक आहे अजून हो जिथं इंद्र राहतो इंद्रपुरी अमरावती म्हणलं गेलंय त्याला. काय म्हणलं गेले? अमरावती मध्ये काला आहे का? तर तुकोबाराय म्हणले जर अमरावती मध्ये जर काला असता तर ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं मृत्यूलोकामध्ये काला केला तेव्हा ती अमरावती ओस पडली होती. आजी ओस अमरावती
माझे ओस अमरावती काढा पहावया येते देव विसरते देह भाव आपुला आपुला. ऐका तिथं सुद्धा काला नाही त्या एकाने, पण काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकावर जन्माला येणार आहे. कारण त्या तिन्ही लोकात चारी लोकांमध्ये सुद्धा काला नाही. जर तिथं काला असता तर आम्ही मृत्यू लोकावर आलो नसतो. अभंगाचं दुसरं चरण. वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे कवल काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही नाही. बाबा तिकडं ती गोष्ट दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. त्या ठिकाणी तो काला वैकुंठात ठिकाणी दुर्लभ आहे. त्यामुळे आम्हाला वैकुंठात काला न मिळाल्यामुळे ठिकाणी वैकुंठात नव्हे स्वर्गात नाही ब्रह्मलोकात नाही इंद्रपुरीमध्ये नाही तो काला फक्त आहे त्या ठिकाणी. तो फक्त मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलोय फक्त दही भात काला खाण्यासाठी. कळलं? बरं ठीक आहे महाराज, तुम्ही एवढ्या लांब त्या ठिकाणी काला खाण्यासाठी आलाय, पण तो मिळालेला जो प्रसाद आहे जो काला आहे तो तुम्ही एकटं खाणार का दुसऱ्याला देणार? तुकोबाराय म्हणले आमचा संप्रदाय अप्पल पोट्या नाही. म्हणजे आपल्याच भातावर डाळ ओढून घेणारा नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगा तुमच्या घरामध्ये चांगला गुलाबजामचा बेद आहे त्या ठिकाणी चांगलं काहीतरी पदार्थ केलाय आणि त्याच वेळेला तुम्ही बरोबर जेवाय घेणार आणि शेजारचा येणार. शेजारी एखादा यावा किंवा एखादा पाहुणा त्या टाइमात यावा. खऱ्या अर्थानं तुमची त्याला जेवायचं बसवायची इच्छा नसते, पण त्या ठिकाणी तुम्ही उपहास बुद्धीनं म्हणता या या टाइमात आलाय या बसा आलाय तर खावा. पण तुकोबारे म्हणले आमचा संप्रदाय असा नाही. आमचा संप्रदाय त्या ठिकाणी एकूण एकाला त्या ठिकाणी वाटून घेणार आहे आणि वाटून सगळ्यांना वाटून देतो त्या ठिकाणी आणि वाटून आम्ही सर्वजण खातो. आम्हीच त्या ठिकाणी स्वतःहून खात नाही. पण तो खाण्याचा एक प्रकार आहे. बरं मिळालाय पण तो वाटला तर वाटलेला काला कसा खायचा त्याचा सुद्धा प्रकार आहे. उगीच आला हातात म्हणून लगेच टाकला तोंडात अशातला भाग, पण तुम्ही लगेच घेता धडपडता ह्यो प्रसाद मिळण्यासाठी. ओ एकदा दहीहंडी फुटली की त्या ठिकाणी धडपडता आम्हाला कालेचा प्रसाद मिळावा. आता त्याच्यामध्ये काय आहे लाह्या शेंगाने त्या ठिकाणी काय आहे थोडंसं दही आहे आणि तोच प्रसाद महत्वाचा आहे. त्याच्यासाठी धडपडता मिळाला की लगेच तोंडात टाकता. पण तो तसा प्रसाद खायचा नाही. तसा प्रसाद खाला तर पुण्य लागत नाही. मग कसा खायचा? अभंगाचं तिसरं एकमेका मुखे एकमेका मुखे एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे एकमेका देव मुखी एकमेका देव मुखी एकमेका देव मुखे एकमेका देव मुखे
कोणच नाही खाणार, एकटं खाणार नाही, तर आम्ही काय करणार आहे तो काला? एकमेक काय करणार आहे? एकूण एकाच्या मुखामध्ये आम्ही तो काल्याचा प्रसाद घालतो आणि त्याने काय सुखी अन्न माय बापू हुमरी नावाच्या खेळामध्ये आम्ही रंगून जातो. इतका तो काला काय आहे? दुर्लभ आहे. मग तो काल्याचा प्रसाद एकूण एकाच्या मुखामध्ये का घालायचा? त्याचं कारण आहे का? भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल. अनेकदा देवाच्या राक्षसाला भांडणं लागली होती. राक्षस म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहे देवांपेक्षा, आणि देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहे. वास्तविक पाहायला गेलं तर ताकद बलाढ्य कोण, राक्षस का देव? अय बसलेले, हा आरबाट चारबाट कोण खात, देव का राक्षस? हा राक्षस. म्हणजे आपण कोण आहे? मी म्हणलं नाही. हा आरबाट चारबाट कोण खात? राक्षस. बरोबर. मग देवांच्यात आणि त्या दोघांच्यात भांडणं लागली होती. राक्षस म्हणायचं आम्ही श्रेष्ठ आहे आणि देव म्हणायचे आम्ही श्रेष्ठ आहे, आणि दोघांचं भांडणं लागली. आणि भांडण मिटवायला भगवान विष्णूंच्याकडे गेली सगळी, देव आणि राक्षस. आणि असं म्हणले काय प्रकार आहे? तर म्हणले असं असं आहे, आमच्यात वाद लागलाय. त्यावेळेला विष्णूंनी विचार केला. राक्षसाने सांगितलं तुम्ही तुमच्या तोंडानं मांडला म्हणून तुम्ही श्रेष्ठ होऊ शकत नाही. बरं, देव जरी म्हणले त्यांच्या तोंडाने तुम्ही श्रेष्ठ आहे आम्ही, तरी सुद्धा ती श्रेष्ठ होऊ शकत नाही. श्रेष्ठता कधी ठरती? दोघांच्या मध्ये म्हणले परीक्षा घेऊया. काय करूया? त्यावेळेलाच कळतं ना श्रेष्ठ कोण आहे, कमी आणि जास्त कोण आहे. परीक्षा घेऊया म्हणले. मग काय परीक्षा घेऊया? कशाची घ्यायची? तर त्या ठिकाणी देवानं सांगितलं म्हणले खायाची परीक्षा घेऊया. कशाची घेऊया? खायाची. तसं राक्षसा आनंदानं उड्या मारायला बरं झालं म्हणले आमच्याच पार्टीची त्या ठिकाणी पैज लागल्या. आता खायला ही कोण होती? एक्सपर्ट होती ना खाण्याच्या बाबतीत. ठीक आहे म्हणले, चालतंय. झालं, भोजन तयार झालं, पंक्ती बसल्या. पहिलं राक्षस म्हणले आम्ही बसणार, कारण म्हणले देव जर बसलं जेवण संपलं तर आम्हाला मिळायचं नाही, म्हणून राक्षस म्हणले आम्ही बसतो. देव म्हणले बसा. पहिली पंगत बसली, जेवण वाढलं गेलं. राक्षसाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. कधी एकदा हात घालतोय, पण देव आहे ना चतुरा तो शिरोमणी, मुगट तो सकळा म्हणे धन्य तोची विठोबा. ओ देव हुशार होता ना. आणि देवानं काय केलं? राक्षसांच्या पंक्तीला वाढून झालं की अशी लांबडी मानग्याची कामटं काढली होती. आणि देवानं का नाही त्या राक्षसाचा हात इथनं इथपर्यंत काय केलं होतं? बांधलं होतं, जेणेकरून हात असा कोपरात वाकून त्यासनी खायला आलं नाही पाहिजे. जगाला दाखवायचं होतं ना देवाला. आता कोपरात वाकून मायपो खायला नाही आलं पाहिजे. आता राक्षसांचा हात बांधल्यामुळं आता परीक्षा आहे म्हणलं तर पेपर सुद्धा कठीण काढला पाहिजे. राक्षसाने घास उचलला, पण तोंडात टाका येतोय कुठं? कारण हातच वाकणं ना असा. आता करायचं काय? शेवटी ती राक्षस अर्धाट त्यासनी काय म्हणा. त्याने विचार केला असं खायला येणार ना. मग त्याने विचार केला तो हातातला घास उचलायचा आणि असा वर टाकायचा आणि तोंड वर करायचं. आता वर टाकलेला घास तोंडात जाईल का? हो, कुणाच्या डोळ्यात गेला, कुणाच्या नाकात गेला, काय सगळ्या जेवणाचा सत्यानाश झाला. 5 मिनिटाची वेळ दिली होती, राक्षसांची वेळ संपली. सगळ्या जेवणाचा सत्यानाश झाला. आता पंगत बसली कुणाची? देवाची. बरं, देव सगळे जेवाय बसले, पण देव हुशार होते ना. देव असे पंक्तीने नाही बसले. मराठीतला 63 आकडा माहित आहे का तुम्हाला? 63 आकडा अशी बसली होती देव समोरासमोर. आणि जेवण वाढलं गेलं. हो, आता राक्षस म्हणली बघू पेपर एवढा अवघड काढलाय, ही तरी कशी पास होते ते. कॉपी केली तर आम्ही बघायला आहे. आणि देवानं सुद्धा त्यांचं सुद्धा हात बांधलं त्या एकाने कामटानं, आणि त्या एकाने राक्षसांनी जसं उचलून वर टाकलं तसं देवाने केलं नाही. हो, देवाने अगोदर श्लोक म्हणला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हो, श्लोक झाला, कुंडली झाली, आणि त्याने घास उचलला. विचार केला आपल्याला खायला येणा झालाय, पण आपल्या पुढच्याच्या तोंडात सरळ जातोया. विचार करा, आपल्याला येणा झालंय खायला, आपण पुढच्याच्या तोंडात जातोय. उचलला घास पुढच्याच्या तोंडात घातला. आता पुढच्याच्या तोंडात घास घातल्यानंतर लाज काज त्याला सुद्धा त्याच्या तोंडात घास घालायला लागल, कारण त्याला पण खायला आहे ना. म्हणलं तर ह्यांच्याकडून त्याचं पोट भरतंय आणि त्याच्याकडून त्याचं पोट भरतंय. आणि 3 मिनिटात जेव रिकामे झाले जीवनशरणी. ही देवांची युक्ती आहे. मग तसं मिळालेला जो प्रसाद आहे, एकमेका देवमुखी सुखी घालू बरी. आम्ही तो काला मिळून वाटून खातो आणि एकामेकाच्या मुखामध्ये घालतो. बरं महाराज, ठीक आहे, तुम्ही वैकुंठावरून काला खाण्यासाठी आला, वैकुंठात तो काला नाही. बरं, मिळालेला काला तुम्ही एकूण एकाच्या मुखामध्ये घालणार आहे, पण आम्हाला सुद्धा तो काला खायचा आहे. पण आम्हाला काला खायला यावं लागल कुठं? कुठं तुम्ही तो काला करणार आहे? अभंगाचं शेवट. तुका म्हणे वाळवंट, 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 तुका म्हणे वाळवंट,
गोबाये गोबार कुमाई गोपार कुमार गोबार दमन कुमाई गोपार कुमार गोपार कुमार गोबार कुमार गोपार कुमार गोबार कुमार विठोबार कुमार गोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार हे गोबार कुमार हे विठोबार कुमार हे गोबार कुमार हे विठोबार कुमार श्री ज्ञानदेव भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय खबर कुमार खबर 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 वा 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 उद्या नाही वा 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 टाळकरी टाळी टाळी वाजवा की तुम्ही हा वा 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 अभिजित महाराज वा 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 उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ वैकुंठी तो आईचे नाही कवळ नाही काल्याचे. उपदोने आवडते वो काला खाऊ देवात वैकुंठी तो आईचे नाही कवळ काही काढ्याचे ठर 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 असं वेळाभावी धावता अभंगाचा भाव ठिकाणी तुम्हाला सांगत ओझरता गेलोय. आता काल्याचं कीर्तन म्हणलं की सगळ्यांचं ठिकाणी लक्ष लागले असते कशावर भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करणं या नाम काय आहे काल्याचं कीर्तन. म्हणून तुम्हाला मी धावतं त्या ठिकाणी अभंगाचा भाव सांगितलं. तर राहिलेल्या वेळामध्ये चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे
उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये राहून जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण काल्याच्या कीर्तनामध्ये केल्यानंतर तुम्ही श्रवण केल्यानंतर त्या ठिकाणी पुण्य मिळतं. पण ते चरित्र कुठलं आहे? 11 वर्ष 52 दिवस देव गोकुळात राहिला आणि 53व्या दिवशी देवानं गोकुळ सोडलं. आणि त्या 11 वर्ष 52 दिवस जे चरित्र भगवंतानं गोकुळामध्ये केलं त्या चरित्राचं उच्चारण करणं आता बरंच त्या ठिकाणी चरित्र आहे. एक ठराविक लीला आपण त्या ठिकाणी बघत जाऊन पुढे जाऊ. विठ्ठल विठ्ठल. वास्तविक पाहायला गेलं तर देव जन्माला यायच्या अगोदरच चरित्राला सुरुवात केली होती देवाने. जर तसं पाहायला गेलं तर भागवत वाचा, भागवतामध्ये तुम्हाला कळेल ज्या वेळेला त्या ठिकाणी वसुदेवाचं ठिकाणी देवकीचं लग्न लागलं आणि सर्वांना कथा भाग माहिती आहे. जवळजवळ 24 वर्ष काल्याची कीर्तन ऐकलं. मला फक्त त्यातलं महत्वाचं टॉपिक तुम्हाला सांगून पुढे जायचं आहे. ऐका, लग्न झालं. लग्नामध्ये त्या ठिकाणी वरातीमध्ये स्वतः घोडं चालवायला त्या ठिकाणी वरातीचं घोडं होतं ते हाणायला त्या ठिकाणी कंस बसला होता. पण तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली आणि सांगितलं कंसाला की बाबा हो, जिच्या वरातीमध्ये तू मिरवतोयस ती तुझी बहीण आहे, पण त्या ठिकाणी हिच्या पोटी येणारा आठवा तुझा काय करणार आहे? घात करणार आहे, वध करणार आहे. आता मरणाचं ब्या दाखवल्यावर कुणाला बरं वाटतं? होय, कुणाला बरं वाटतं? तो भाचा असला तरी कोण असला तरी कोणाचं नाही. शेवटी त्या ठिकाणी काय गंमत केली? कंसानं ऐकलं कारण आकाशाची वाणी झाल्या, राग आला आणि तलवार उपसली आणि वसुदेवावर देवकीवर काय केला? धावला. पण धावल्यानंतर काय केलं? वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं बाबा आम्हाला मारून काय करणार आहेस? तुला मारणार आहे कोण? तुला मारणार आहे कोण? आमचं येणार आठवं, आम्हाला मारून काय भेटणार आहे? तो म्हणला तुम्हाला मारल्यानंतर परत आठव्याचा प्रश्नच नाही. म्हणले आम्हाला मारू नकोस, एक काम कर म्हणले, हो आम्हाला जे अपत्य होईल ती तुझ्या स्वाधीन करतो म्हणले, पण आम्हाला मारू नको. आता प्रमाण बरेच आहेत, नामदेवरायांनी आचार्यांचा अभंग बरेच ठिकाणी गेले. मग त्या ठिकाणी पोचलं, ठीक आहे. मग बंदीगृहात टाकलं, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आणि बंदीगृहात टाकल्यानंतर काही दिवसानं त्या ठिकाणी हो देवकीला दिवस गेले आणि पहिलं मूल जन्माला आलं. रडायला लागलं कारागृहात. हो, सेवकाने जाऊन सांगितलं म्हणजे असं असं देवकीला मुलगा झालाय. हो, त्या सेवकाने उचललं ते बाळू, त्यात फुगुट पळलं आणि कंसाच्या ठिकाणी हातात आणून दिलं. आता कंसानं विचार केला, ते लहान मूल हातामध्ये घेतलं आणि ते गोंडस लहान मूल निरागस बघितल्यानंतर कंसाच्या मनामध्ये दयेचा पाजर फुटला. त्यानं विचार केलं आपल्याला मारणार आहे कितवं मारणार आहे? 8वं मारणार आहे. आणि हे कितवं आहे? या पहिला आहे. आणि दिसाय गोंडच आहे. यानं काय केलंय म्हणून सोडून द्यायचा विचार त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात आला. पण देवाला चिंता वाटली कारण कंसाला आपल्याला 8व्याला मारायचं आहे. पण कंसा कुठनं पाप घडलं? कारण पापाशिवाय कंसाला मारू शकत नाही. मग काय करायचं? नारद मुनींना पाठवलं गेलं. नारद हजर झाले तिथं त्या ठिकाणी. आणि हजर झाल्यानंतर नारदांनी विचारलं काय? म्हणले कुणाचं पोरग आहे? म्हणले बाचा आहे. म्हणले बहिणीला मुलगा झालाय. पण म्हणले हातात कशाला घेतलाय? म्हणले माराय घेतलाय. का? तर म्हणले मला येणारा 8वं यांच्या पोटी येणार आहे, ते मारणार आहे. पण म्हणले हे कितवं आहे? पहिला आहे. मग म्हणले ह्याला कशाला मारू? 8वं मारणार आहे. कंसाला नारद मुनी सांगितलं ए येड्या, तुला माहित आहे का कुठला 8वं आहे ते? वरनं खाली मापलं तर शेवटचं, वरनं खाली मापलं तर शेवटचं 8वं आणि खालनं वर मापलं तर पहिलं. त्याला संभ्रमाच टाकला बरं का नारद मुनी. त्याने विचार केला नाही आता सोडायचीच नाही म्हणून अशी ते पहिलं मारलं. अशी 6 मारली. किती मारली? 6 मारली. आणि 6 मारल्यानंतर माझ्या पात घडलं आणि 7व्यांदा पुन्हा गर्भ राहिला. पण त्या ठिकाणी योग मायेनं तो गर्भ काढला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी, तिचं नाव काय होतं यानो? 24 वर्ष झाला ऐकताय कीर्तन, पटपट बोला. पुढं लय महत्वाच्या लीला सांगायचं तुम्हाला. काय होतं नाव? वसुदेवाची दुसरी पत्नी. काय होतं तिचं नाव? आता तुम्ही म्हणाल तुला कशाला आणलाय? ती सांगा आणलाय की म्हणा. हो, तिचं नाव होतं रोहिणी. आणि ती कुणाकडे राहायला होती? नंदराजाकडे. काय काय म्हणते ती नंदाचीच पत्नी होती बरं का, नंदाची नव्हती, नंदाच्या घरी राहायला होती. रोहिणी ही वसुदेवाची दुसरी पत्नी आहे. आता योग मायेनं तो गर्भ काढला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये टाकला. आणि इकडे भगवंतानं अवताराचं प्रयोजन केलं. योग मायेला सांगितलं तू तिकडे गोकुळात म्हणले यशोदेच्या पोटी अवताराला म्हणजे गर्भामध्ये जा, मी इकडे देवकीच्या गर्भामध्ये. आणि प्रवेश केला भगवंतानं. आणि जसं त्या ठिकाणी दिवस जात होतं तसं त्या ठिकाणी देवकीच्या चेहऱ्यावर तेज खुलत होतं. काय अभंग आहे तो नामदेवरायांचा. विठ्ठल विठ्ठल काय नाही काहीतरी म्हणतात ना, विघ्न येतातच काय याला. पण असो. हा, मग त्या ठिकाणी तेज खुलत होतं. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे हो, श्रावण वद्य अष्टमीला रात्री धो पाऊस पडत होता. रात्रीच्या 12 वाजता असल्या पावसामध्ये भगवान श्रीकृष्णाचा काय झाला? जन्म झाला. कुठं झाला? कारावासात झाला.
आणि कारावासात मूर्ती 8 वर्षाची प्रगट झाली. तिथं सांगितलं त्या एकाने, हो काय करा, मला इथं ठेवू नका, कुठं सोडा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला. सर्वांना माहित आहे. मग उचलेला कमलापती, पायीची बंधने गळती. बराच इतिहास आहे एखादी. बरं पेड्या उद्या पाहिजे काय करायचं, काळजी करू नका म्हणले. सगळं द्वार प्याल म्या मोईले सगळं, सगळ्या द्वारपाल ठिकाणी उचलला भगवान परमात्मा, पाठीमध्ये घातला. धो पाऊस चालू आहे. ओ शेषराजाने ठिकाणी छत्र धरलं होतं आणि पलीकडे जात असताना नदी जवळ आले आणि नदीला यमुना माई दुथडी भरून वाहतो. त्याचं जायचं कसं? हो, पण बापानं विचार केला मागं जावं तर मुलाचा काय होणार, वधुणार. विचार केला काय व्हायचं ते होते म्हणले. जायचं, पाण्यात जायला सुरू केलं बापानं. हो, पाणी गुडघ्याला लागलं, गुडघ्याच्या वर छातीला लागलं, छातीला त्या ठिकाणी गड्याला आलं पाणी. आता त्याकडे देवाला पण बघायचं होतं बापाची परीक्षा, कुठवर बाप माझा कडू काढतोय. बरं का, ऐका इकडे लक्ष द्या. झालं एक 10 मिनिटं. महत्वाच्या भागाला तुम्ही इकडे तिकडे बघू नका. इकडे 1-2च लिहिला तुम्हाला मी सांगणार आहे. हे फक्त मला तिथं न्यायचं आहे, कारण हे सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. कारण काल्याचं कीर्तन म्हणलं की हे सांगावंच लागतं थोडं तरी. ऐका जरा फक्त. इकडे ते गारीगारवाला येणार, बरंच काय येणार, कार्यकर्ते येणार, प्रसाद घेऊन येणार. तिकडे लक्ष देऊ नका, इकडे त्या ठिकाणी लक्ष. फक्त एक ओनली 10 ते 15 मिनिटं. विठाल विठाल मन लावून ऐका फक्त. आणि त्या ठिकाणी इकडं आणलं पाणी, त्या ठिकाणी नाका तोंडात जायला लागल्यानंतर विचार केला त्या ठिकाणी बापाची परीक्षा लय बघण्यात अर्थ नाही. मग देवानं त्या ठिकाणी अंगठा बाहेर काढला आणि पाण्याला लावला. तसं पाणी काय झालं, वसरलं. इकडं यशोदाच्या पोटी माया जन्मली होती, साईडला होती ती, उचलली, परत त्या पाठीत घातली, देवाला तिथं ठेवला आणि त्या ठिकाणी पुन्हा बसलो. त्या ठिकाणी इकडं आले. सकाळी उजाडलं, बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला होता. आणि सगळ्या गोकुळामध्ये इतका आनंद झाला होता किती गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला. गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला, गवळण सांगत गवळणीला. होर होर शॉर्टकट मध्ये हाणायचं का नाही. मग सगळीकडे आनंद झाला. सगळ्या गवळणी आल्या त्या ठिकाणी. एक दावी एकी पुढे, दाटी वाटी सुंट वडे, गुडिया तोरणे करती कथा गाते गाणे. आणि बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. बरेच प्रमाणे इतका आनंद झाला. सगळ्या गोकुळात साखर पेढे वाटले गेले. का तर नंदराजाला काय झाला, मुलगा झाला. सगळीकडे आनंद झाला त्या ठिकाणी. ओ 5वी झाली, भगवंताची 5वी डेरा पुजला. आणि 6व्या दिवशी भगवंताचं वय होतं 6वा दिवस. आणि 5वी इकडे भगवंताची पुजली. आणि इकडे ती माया उचलून आणलेली कंसाच्या हातात दिली त्या ठिकाणी. ती इकडे दिली आणि मायेला माराय कंस गेला. तेव्हा माया हातातनं सुटायला सांगितलं, अरे कंसा, अरे मला काय मारतोयस? बाया माणसाचे राजकारण काय ठेवतोस म्हणले, तुला मारणारा म्हणले गोकुळात आहे. तुझं लागी वधी उपजाला मध्ये आधे, उपजाला मध्ये आधे, उपजाला मध्ये आधे. तुझा वधी लागी उपजाला मध्ये आधे, उपजाला मध्ये आधे, उपजाला मध्ये महाराज त्याला सांगितलं म्हणले मला काय मारतोय म्हणले, मला मारायच्या तुला त्याला तुझ्याला मारणारा उपजलाय तिकडे त्याला मार. शेवटी कंस टेन्शन मध्ये आला. त्या ठिकाणी माया निघून गेली. आता काय करायचं, मिटिंग बसली कंसाची. आता मिटिंग बसली, गंमत झाली अशी. मिटिंग मध्ये सगळ्यांनी मानाखाली गाठल्या. आता लहान लेकरू आहे, गड्या माणसाचं काय काम. तुम्हाला येऊन तरी देतात का बारक्या पोरापाशी, नाही येऊन देत. त्याला आयाने विचार केला आता काय करावं. त्या ओढ्यामध्ये त्या कंसाची बहीण, तिचं नाव आहे पुतना, सर्वांना माहित आहे. ती आली दादाला विचारलं का टेन्शन मध्ये आहेस. अगं म्हणले असं आहे म्हणजे तिथं तुमचं काही काम नाही, बाया माणसाचं काम आहे, काळजी करू नको. त्याला मारायचंय ना म्हणजे मी मारते, काळजी करू नकोस, माझ्या हातात काम दे. आणि ते काम घेतलं हातामध्ये, बाहेर आली, स्तनामध्ये दूध भरलं. हो, आणि सुंदर असं रूप धारण केलं. आणि कुणाच्या वाड्याला गेली, नंदाच्या वाड्याला. आता बाहेर आली, भगवंत झोपले होते ऐका. आणि त्याकडे बाहेर हाक मारली, यशोदा आली. यशोदेला विचारला ग पोरगा झाला, सांगितलं नाहीस. पण म्हणले तुला सांगायला, तू कोण माझी सांगायला. ती म्हणली तू मला ओळखलं नाहीस. अगं म्हणले मी तुझी बहीण आहे. तशी यशोदा म्हणत्या माझ्या बापाला मी एकटीच आहे, मला काय बहीण.
म्हणजे तू कुठली आली? अगं चुलत बहीण आहे. माझ्या बापाला भावच नाही तर चुलत बहिणीचा विषयच. मग त्याची म्हणली लांबच्या नात्यानं म्हणली बरं असू दे काय काम काढलं? अगं म्हणले पोराला भेटायचं आहे. तशी म्हणली पोरग माझं झोपलंय आताच कसं तरी रडत होतं झोपलंय. म्हणले आता तुला जाता येणार नाही. पण देव तेवढ्या जागं झालं आणि विचार केला भवानीचं गिराईक जर सोडलं तर परत धंदा चांगला होयाचा. कुणी विचार केला? भवानी आणि भवानी चांगली झाली तर धंदा चांगला आहे ना पुढं. मग विचार केला देवानं भवानी सोडली तर उपयोग नाही त्या काने. मग देवानं पाळण्यात रडायला चालू केलं. मग त्याला म्हणले कुठं झोपलाय रडतोय आणि धावत आली आणि जवळ घेतलं आणि स्तनाला लावलं. जगाच्या मालकानं माझ्या पोतीचं दूध प्राशन केलं. आता दूध प्राशन का केलं थोडक्यात कारण सांगतो पुढे जातो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. दूध का पिलं तर त्याला त्या पाठीमागच्या अवतारातलं कारण आहे. गोटो अवतार ज्या वेळेला भगवंतानं धारण केला हो सुंदर असं ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं आणि कुणाकडे गेला होता हे मागायला दान मागायला बळीराजाकडे गेला होता. आणि बळीराजा त्या ठिकाणी दारावाल्यानंतर ते जे सुंदर जे रूप आहे ना ते रूप बघितल्यानंतर बळीराजा सुद्धा मोहित झाला होता. बायकोला म्हणले अगं याच्याकडे आरावर आलाय हो बाहेर पाठवते एकाने ओवळायला ये. आणि माय बापू त्यावेळेला त्या बळीराजाची कन्या वर झाली होती लग्नाला आली होती. बळीराजा त्या ठिकाणी वर शोधत होता आणि त्या बळीराजावर तिची मुलगी म्हणजे त्या मम्मीवर तिच्या ती मुलगी आली भगवंताला ओवळत असताना ते रूप बघितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा प्रविश शिकला लोपलिया ओ आणि रूप बघितलं पाहिलिया वेद लावी बैशी आणि मनामध्ये भरला. आणि त्या बळीराजाच्या पुरीनं विचार केला अरे काय देवा काय सुंदर बालक आहे काय तुझी आघात लिहिलाय किती सुंदर आहे ओ. आणि मनामध्ये तिथं विचार केला अहो देवा आज ना उद्या माझं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्या जेव्हा पोटी संतान देशील ना त्यावेळेला इतका सुंदर मुलगा माझ्या पोटाला जन्माला हो. तिथं ते ओळत असताना विचार केला आणि बळीराजाची कन्या खोलीत गेली आणि काही चमत्कार झाला माय बापू त्या बळीराजाच्या कन्येला पाना फुटला. ऐका एवढं सुंदर रूप बघितलं पाना फुटला. आता पाना फुटल्यामध्ये कोपऱ्यात रडू बसू लागली. काय करावं जर या अवस्थेत मी बाहेर गेले काय लग्न नाही काय नाही अचानक पाना फुटलाय बापाची आबरू गेल्याशिवाय राहायचं नाही काय करावं. तेवढ्यामध्ये तो बुट्टो अवतारामध्ये असणारा भगवान परमात्मा तिच्या खोलीमध्ये आला. त्याला सांगितलं अरे कोण आहेस तू मला माहित नाही पण तुझ्या मोहानं म्हणले मला पाना फुटलाय कुठेतरी कोपऱ्यामध्ये चलन म्हणले माझा पाना पिऊन टाक. त्यावेळेला त्याने सांगितलं बया आता शक्य नाही तुझा पाना मी नक्की पिन म्हणले पण या अवतारात नाही पुढल्या अवतारात. आता म्हणले तुझा पाना आटून जाईल आणि पुढल्या अवतारात तो पाना प्राशन केल्याशिवाय त्याने मी गप बसणार नाही. तो पाना आटून गेला तीच पुतना पुढल्या अवतारा तीच त्याने बळीराजाची कन्या पुढल्या अवतारामध्ये पुतना आली आणि दूध प्राशन केलं. दिलेला शब्द भगवंतानं पाळला. दूध पिऊन टाकलं रक्त प्राशन केलं पंचप्राणाला हात घातला आणि माय पुतणीचा काय केला वध केला. पहिल्या अवतारात त्याने 7व्या अवतारात सुद्धा पहिली बाईच मारली आणि 8व्या अवतारात सुद्धा आता त्याचा इतिहास आहे बाई मारायच्या पाठीमागं. त्यानं का तुमच्या मागं लागला ते मला काय माहित नाही पण भागवत हे वाचा जरा रामायण वाचा मग कळल त्या ठिकाणी. इकडं पण पहिल्यांदा बाईच मारली आणि इकडं पण बाईच मारली लक्षात घ्या. आणि वध केला आणि भगवंत ठिकाणी हळूहळू कलेनं मग आकाला बकाला भट आला पंचांग सांगाय उलट सुलट सांगायला लागलं. त्याला इतका मारला विटंबीला भट दिला पाठीवरी इतका मारला नाही त्याला इतकी दक्षिणा दिली. त्याला फक्त एकच सांगितलं तुला जर कपाळाला गोपीचंद नसता तर तुला सुद्धा सोडला नसता म्हणून त्याने तो गेला. मग बरं झालं बरंच. आणि भगवंत त्याने रांगत असताना बरेच चरित्र केलं. थोडं भगवंताला कळते पण आलं आणि कळते पण आल्यानंतर भगवंत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर बाकीची सवंगडी गोळा केली. बघितली तर बारकी सगळी अशी खारकीगत वाळली होती आमच्यासारखी आणि एकटंच गुडगुडीत होतं. आता गुडगुडीत का होतं पोरग कुणाचं आहे राजाच आहे. घरात खारका बदाम दूध बीत काय कमी होतं का गुडगुड आणि बाकी म्हणली काय असे वाळले तर देवानं म्हणलेलं का त्याच्याकडे बघितलं म्हणले तुम्ही खारकीगत वाळलाय सगळी काय भानगड आहे तुम्हाला घरात दही दूध खायला मिळत नाही का. नाही म्हणले आमच्या घरातलं सगळं दूध डेअरीला आणि खरूच पोराच्या ते बघा तसं आमची घटना आहे. पोराचं दूध आणि पोरं पण आता आमची दूध प्यायला तयार नाही त्या ठिकाणी म्हणजे अशी परिस्थिती आहे. मग देव म्हणजे असं दिनात मग आजपासून म्हणले सुट्टी नाही मागून दिनात ना मग आजपासून आपण म्हणले असं नाही चोरा चोरी करायची. आणि भगवंतानं दहीदूध चोर मंडळ मुक्काम पोस्ट गोकुळ मंडळ स्थापन केलं आणि चोरी करायला सुरुवात केली देवाने दहीदुधाची. मग गाडगी फोड मडकी फोड मग तक्रारी यशोदा माईकडे यावं लागल्या. बऱ्याच तक्रारी त्या ठिकाणी यायला लागल्या. यशोदा माता सुद्धा वाईट लागली. आता काय करावं प्रश्नचिन्ह आहे. मग त्या एकाने तक्रारी येऊ लागल्यानंतर हो त्यातली एक शहाणी जाणती आजी होती बरं का हो पोराला किकली होती आहे. मग त्या आजीला विचारलं म्हणजे काय करू कार्ट ऐकणच झालं या
मारत्या काय करते आणि तक्रारी रोज कुणाचं तरी भांडण घेऊन येते. काय करायचं त्यावेळेला यशोदा मातेला एका म्हातारीने सांगितले एक काम कर म्हणले, तुझं पोरग जर तुला थंड यावंसं वाटतंय ना तर म्हणले गणपती बाप्पाला नावास कर. कुणाला नावास कर? तुम्ही पण करता का नाही नवस? करता का नाही देवासनी नवस पोरग थंड यासाठी? हो मग तसं म्हणले गणपती बाप्पाला, म्हणजे गणपती सुद्धा त्यावेळेला होता. हो बरं का. आणि गणपती बाप्पाला नमस्कार गणपती बाप्पाच्या मालामध्ये मंदिरामध्ये गेली त्या कानी देवघरात गणपती बाप्पा होते. गणपती बाप्पाला हात जोडले आणि सांगितलं गणपती बाप्पा लेकरू माझं एवढं थंड येऊ दे, आणि थंड जर आलं तर तुला 1000 लाडून 1000 मोदकाचा नैवेद्य दाखवीन. कुणाला? गणपती बाप्पाला. आणि नवस केलं त्या बाबानं ऐकला आणि ऐकल्यानंतर त्यानं विचार केला आता म्हणले गणपती बाप्पाला आहे ना आपल्या नावास केलाय, जरा गणपती बाप्पाची महती वाढवायला पाहिजे. ऐका काय लीला आहे भगवंताची तिथं बघा. ऐका आणि गणपती बाप्पाची लीला वाढवायला पाहिजे म्हणून देवाने 1 महिना खोडी केली नाही. 1 मास देवे खोडी नाही केली, प्रचिती आली यशोदेशी. 1 महिना खोडी करायचं बंद झालं, गोप बसलं. आणि कुणाचं भांडण नाही, टंटा नाही, काय नाही. तसं आईला वाटलं 100% गणपती बाप्पा आपल्या नवसाला पावलं. मग आईनं नवाज केल्यावर नवाज फेडायला, आणि नाही फेडलं तर ते नवाज पाठीमागं लागल्याशिवाय राहत नाही. पण आईने विचार केला गणपती बाप्पा माझ्या नवसाला पावलेत. रात्रभर जागली, 1000 मोदक आणि 1000 लाडू तयार केलं आणि सकाळी नवसाची सांगता करायला निघाले. त्या तपकामध्ये सगळं भरलं. ओ भगवंतानं बोट धरलं होतं आईचं, आणि नवसाची सांगता करायला जात असताना ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि हळूच आईला म्हणला आय अगं यातला 1 लाडू 1 मोदक दे की ग. तशी म्हणली ग हे म्हणले देवाला केले, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरच्या लेकरांना खायचा नाही. तसं ते म्हणतोय आय तुला कळना, या देवांचा बाप आहे मी, तरी तुला कळना झालंय. असू दे म्हणली चल. आणि गेली त्या एकाने नैवेद्य घेऊन. नैवेद्य गणपती बाप्पाच्या पुढे ठेवला आणि नैवेद्य दाखवायचा होता पण धूप राहिलं होतं. म्हणून ती म्हणली कृष्णाला सांगितलं अरे कृष्णा या लाडू मोदकाव ध्यान ठेव, मी धूप घेऊन आले, मांजार बिंजार येईल आणि यातलं मोदक आणि लाडू नेईल. तसं तो म्हणतोय आईला मनातल्या मनात आय एवढा मोठा इथं बोक्या असताना मांजरीची विषाद आहे का याची? हो तसं देखाने आई गेली देखानी. हो आणि हे बसलं आई गेलेली बघितले की गणपती बाप्पाला दमबाजी. काय गणपती बाप्पा लाडू आणि मोदक तुम्ही खाताय का मी खाऊ? तसं गणपती बाप्पा ग बसलं होतं. म्हणले मी तुमच्या आईला त्याकाने उच्चाप्त्या करायला सांगितल्या नव्हत्या मला नवस्कर म्हणून. म्हणले तुम्हीच खावा पण मला काय त्रास देऊ नका. कोण म्हणलं? गणपतीला. कोण म्हणलं? श्रीकृष्ण. आणि सगळं मायप लाडून मोदक उचललं सगळं खाल्लं गप्पाने असं बसलो एका कोपऱ्यात आणि असं भेट असं अंक आपल्याकडे नाटक करत बसलं. धूप घेऊन आली. आता धूप घेऊन आली ज्याच्या पुढे धूप लावायचा ज्याला नैवेद्य दाखवायचाय त्या ताटातला नैवेद्य सगळा गायब होता. तसं त्याने कृष्णाकडे बघितलं आपलं असं कापत बसलं होतं. तसं कृष्णाला विचारलं अरे कृष्णा अरे लाडून मोदक काय झालं? तसं त्याने ते म्हणलं आय मी नाही खाल्लं. अरे मला माहित आहे तू केवढा ते मोदक लाडू केवढं आणि गप बसलं होतं एकटंच खाऊन बरं का. मग म्हणले काय झालं? आय तुला काय सांगू म्हणले, तू जेव्हा धूप आणाय गेलीस ना हो तेव्हा 1000 उंदीर आलं. एक मोठा उंदीर होता आणि त्या मोठ्या उंदरावर एक असा मोठ्या पोटाचा बाबा बसला होता आणि सोंड हलवीत होता. एक उंदीर एक मोदक लाडू पळवलं त्या बाबानं खाल्लं. पण मी बिहलो पण 1000 उंदीर होतं चावला बिवला म्हणजे काय करू. तसं यशोदा मातेला वाटलं खरंच गणपती बाप्पा माझ्या नवसाला काय झालं पावलं. आणि त्याच्यामुळे पण म्हणते ही प्रकार बघायला मी नव्हते. कोण म्हणलं? यशोदा माता म्हणले मी प्रकार बघाय नव्हते पण म्हणले गुळ खोबऱ्याचं तरी नैवेद्य दाखवा. परत म्हणले गुळ खोबरा आणाय गेली. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणाय गेली. तसं परत गणपती बाप्पाला दमबाजी. गणपती बाप्पा घाई गडबडीत लाडू आणि मोदक खालत आहे आत व्यवस्थित बसलं नाही तर एक काम करा तुम्ही जावा आतमध्ये आणि व्यवस्थित लावा. आणि उचलला गणपतीन मायपो तोंडात टाकला गिळला न ग बसलं. आता यशोदा माता गुळून खोबरं घेऊन आली. ज्याला नैवेद्य दाखवायचा तोच बाबा गायब आहे. आता कुणाला नैवेद्य दाखवायचा? मग कृष्णाला विचारणार कृष्णा देव काय झाला? त्यावेळेला त्याने तिला वाटलं अगं आई तुला अजून कळना मीच देव आहे. देवाशीच पुषे देव काय झाला, देवाशीच पुषे देव काय विचारलं देवा
उपाशीच पुषे देव काय झाला असे आले बोला. अशा अनेक लिल्या केल्या, दही दूध मायपून नाच केला, दाढीची विडीची गाठ मारली. बरंच ठिकाणी एक शेवटची लीला सांगून कीर्तन ठिकाणी संपूया. विठ्ठल विठ्ठल झालं. परत देवानं तेच चालू, परत खोड्या ठिकाणी प्रत्येक गवळण गारानं घेऊन यायची ठिकाणी. आणि बरंच ठिकाणी मग संवाद साधला ठिकाणी. काय करावं गवळीने, असं वाटायला गाव सोडून जावं. शेवटी यशोदा माता किकली आणि तिनं विचार केला आता हे लयच ताप द्यायला लागले, आता म्हणजे याला शाळेत घालूया. आणि खरं आहे यानं पोरगं घरात ऐकलं की तुम्ही कुठे घालता शाळेत. त्या मास्तरांच्या मागत आपण अंगणवाडीच्या बाई थकल्या तिकनी सांभाळून ते आपल्या 2 वाजेपर्यंत निवांत हायता. तसं म्हणजे शाळा, पण त्या काळची शाळा कुठली होती? उद्या जाई राना सवे सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. उद्या जाई राना सवे घेवोनी गोधना. सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. आणि रानामध्ये जावा. मग त्या ठिकाणी कांडावळी कांबळी, हातामध्ये काठी, साडी तसे बरेच ठिकाणी. आणि मग देव निघाला गाई गुरं घेऊन. आता काय झालं की गाई गुरं चराई घेऊन जात असेल, जेवाई घरी यायची. पण देवानं सांगितलं उगीच कशाला ताप होतोय. परत देवानं सांगितलं आपापल्या शिदोऱ्या घेऊन यायचं. आणि शिदोऱ्या एकाने घेऊन यायला. जेवलं की मग बरंच खेळ खेळलं. हा मामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा. दुबळी वाजे धमामा, दुबळी वाजे घमामा, दुबळी वाजे धमामा, दुबळी वाजे घमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. अबकदु बकती बक पोरा खेळ देला वाटो. खेळ विटे दांडो पोरा, खेळ विटे दांडो, खेळ विटे दांडो पोरा, खेळ विटे दांडो. अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडो. 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 बरंच खेळलंय गोवळणी भारी येत आहो. पण आता काय मग असं अनेक खेळ खेळलं. आणि देवानं सांगितलं होतं शिदोऱ्या बरोबर भूक लागली की मग त्या ठिकाणी एकत्र बसायचे, सगळे शिदोऱ्या सोडायचे, एकत्र करायचे आणि मग वाटून खायचं. पण त्यातलं एक गंमत अशी होती, त्यातलं एक गोपाळ असं होतं का नाही, ते स्वतःची शिदोरी आणायचे. बघा शेवटची लिला इकडे इकडे ऐका. शेवटची लिला अतिशय गोड आहे. इकडे मधला बचत गट, हा इकडे लक्ष द्या. आणि त्यावेळेला ठिकाणी देवानं ठरवलं होतं की ज्याची शिदोरी असेल त्यानंच इथं पंक्तीला बसायचं. आणि त्याच्यावर एक गोपाळ होता का नाही, तो गोपाळ काय करायचा, शिदोरी बराबर आणायचा. ह्याला भूक लागली गपचूपमध्ये झाडाच्या मागं जायचा आणि खायचा आणि ह्यांच्या वाटणीला परत यायचा. आणि देवाच्या निदर्शनास आलं. आणि देवानं एक दिवस गंमत केली, सगळ्यांनी बोलवलं जेवायला. सगळी बसली आणि म्हणजे टाका सगळ्यांनी शिदोऱ्या. आणि सगळ्यांनी आणलेल्या शिदोऱ्या टाकल्या. आता हे एकटं गप बसलं होतं, कारण ह्यानं शिदोरी आणलेली गप्प आणि खाली होती गप बसलं होतं. आता सगळ्यांनी टाकलेलं देवानं बघितलं. त्याला म्हणले तुझी शिदोरी कुठं आहे? नाही म्हणला मला आणलीच नाही, कारण ते मायपो गरीब होतं, गरीबाच्या घरचं होतं. दुसऱ्याची गाय गुरं राखायची आणि जे मिळेल खायला ते खायचं होतं. आणि त्या ठिकाणी गंमत अशी झाली, देवानं सांगितलं जवळ तुझी शिदोरी तू आणत नाहीस तवर तुला ह्यातला घास सुद्धा मिळणार नाही. आता ह्याला वाईट वाटलं. आतापर्यंत आपण गर्दीत खोटा पैसा चालवलाय, आता शिदोरी आणायची कुठं? आता त्या बिचारीकडे मागाय गेलो तर ती जोडे नाहनील, कारण सकाळीच घेऊन आलो. येताना तिच्याकडे खाल्लंय आणि परत येताना घेऊन आलंय. तरी पण हे पळत पळत गेलं आणि सांगितलं हो त्या गुरुवालिनीच्याकडे गेलं आणि सांगितलं माय अगं लय भूक लागली, अगं तुझी गुरु लय वाढाळ आहे, पळून पळून त्यांच्या मागं कटाळा येतोय, दे की माय खायला. हो ती म्हणली बांधून दे म्हणला. ती म्हणला बांधून नाही, खायचं असलं तर इथंच गिळ. आता याला भूक लागली तिथंच खाल्लं, मागं पुढं बघितलंच नाही. आता म्हणला पण त्यानं मागितलंय ना शिदोरी, आता त्यानं मागितलं पण द्याच न्याचं काय? तर त्याला जाता जाता सांगितलं माय ताक दे की लोटखबर. काय दे की म्हणलं ताक तरी दे की लोटखबर. ती म्हणली मडकं कुठं आहे मडकं? ते म्हणला नाही तिकडे मडकं आहे. आणि जात काय करायची, मडकं रोज नेलं का नाही टाकाला ते तिकडे प्याचं म्हशीचं शिंगटाव मारून ते मडकं फोडायचं. ती म्हणजे काय कुंभार घरात आणून ठेवू का तुला रोज मडकं नवीन द्यायला? ती म्हणजे तसलं काय नाही चालायचं, एक काम कर इथंच पे म्हणली. आणि ते घेतला गेला टाकाचा ठिकाणी लोटकं गाठा 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 टाक पिलं. आणि त्या ठिकाणी एक तोंडात साठेल एवढं माय ताक असं दोन्ही गाल फुगवून टाक साठवून ठेवलं.
आता ताक साठवलं आणि तो निघाला तिथनं आणि इतक्या पळत जे निघालं म्हणताय पळत असताना स्वर्गातल्या देवाने विचार केला इथं 100% भगवंत काहीतरी लीला करणार आणि ताकामध्ये माझ्या ताक तोंडामध्ये आहे हो आणि हे पळत पळत निघालं स्वर्गातले देव त्या वरनं सगळी बघित होती हे पळत 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 आलं आणि कृष्णाजवळ उभं राहिलं म्हणले बोल आणल्यास काय शिदोरी टाक म्हणला खाली तसा म्हणला ते काय म्हणलं आता बोला येत नव्हतं तोंडात काय आहे ते लांब दाखवलं तसं ताट पुढं केलं म्हणलं ह्याच्यात टाक नाही म्हणलं त्याच्यात टाकून जमणार गलास पुढे केला ह्याच्यात टाक नाही म्हणला त्याच्यात टाकणार त्याच्यात टाकायसारखं नाही मग देवाने विचार केला काय करावं देव म्हणला त्यांनी लगेच ओळखलं कुठं पाहिजे देव समोर आला खाली बसला देव आ केलं आणि माझ्या त्या गोपाळानं माझ्या चूळ आपली ताकाची होती ना ती भगवंताच्या तोंडामध्ये भरली ही भक्तीचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या लीला केल्या भगवंतानं खंडीबार पोटी भूक काय खेळायाचे सुख अशा अनेक लीला भगवंतानं गोकुळामध्ये केल्या आणि त्या लीलाचं वर्णन ठिकाणी साधू संत महात्म्याला ठिकाणी वाळवंटामध्ये केला तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम देवानं सुद्धा वाळवंटात केला म्हणून साधू संत महात्म्याने वाळवंटामध्ये केला असा असणार आहे हा काला आपल्या गावामध्येच मायापूर संपन्न झाला आणि तोच काल्याचा प्रसाद तुम्हाला आम्हाला खायला मिळतोय हे तुमचं आमचं परम भाग्य आहे असो यथा मत यथा ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ त्या ठिकाणी श्री क्षेत्र बामणवाडी झाली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो मृदंगाचार्य आमचे अभिजित महाराज असतील आमचे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी आमचे आदरणीय संस्थापक ते विजय महाराज रामिष्टे झाली सेवा त्यांच्या चरणी अर्पण पीटी मास्तर असतील आमचे व्यासपीठ चालक सर्व आदरणीय सर्व गोड मंडळी माझ्या नितांत प्रेम करणारे सर्वजण गोड अशी सिस्टीम लावली 2 कॅमेऱ्यावाले आहेत त्या ठिकाणी सर्वांच्या सेवा त्या ठिकाणी चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हो थांबा विनवाली विनाला विना येऊ दे की जाग्यावर. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विनाला वा विना सिंके राम वेले दुरे होतो ते गांडी तुम्ही वारे डोई कडे मुख पसरोनी कडे वाहती त्या धारा घ्या रे दोहेच्या कोपरा वारे डोई कडे मुख पसरोनी कडे तुका म्हणे हाती ठोका अधिक उणे दे वारे डोई कडे मुख पसरोनी तुका म्हणे हाती ठोका अधिक उणे दे वारे डोई कडे मुख पसरोनी कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जरी प्रकाश वाटू कमी कावशोनी काल वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव वाटू कमी कावशोनी काल तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळ्या विरगा